नाशिक महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2026च्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक 7 मधील निवडणूक प्रचाराला वेग आला असून आज चारही उमेदवारांच्या प्रचाराचा तिसरा दिवस होता। या प्रभागातील उमेदवारांनी यापूर्वी केलेल्या सामाजिक व विकास कामांचा सकारात्मक प्रभाव नागरिकांमध्ये दिसून येत आहे। प्रभाग क्रमांक 7 मधून उमेदवार हिमगौरी आहेर आडके या प्रत्यक्ष मैदानात उतरून घराघरात जाऊन प्रचार करत होत्या। प्रचारादरम्यान अनेक ठिकाणी नागरिकांनी समस्या मांडण्याऐवजी हिमगौरी आहेर आडके यांनी आतापर्यंत केलेल्या कामांचा उल्लेख करत त्यांच्या कार्याबद्दल समाधान व्यक्त केले। ताईंनी वेळोवेळी कशा प्रकारे मदत केली, अडचणीच्या काळात कसा आधार दिला हे नागरिक आवर्जून सांगत होते। विशेषतः कोरोना महामारीच्या काळात हिमगौरी आहेर आडके यांच्या मार्गदर्शनाखाली डॉक्टर योगेश पाटील यांनी अनेक गरजू रुग्णांना वैद्यकीय सेवा पुरवली। या कठीण काळात रुग्णांसाठी उपचार, मार्गदर्शन आणि मानसिक आधार देण्याचे महत्त्वपूर्ण काम करण्यात आले आहे, याची आठवण नागरिकांनी काढली आहे। यापूर्वी केलेल्या कामांच्या बळावरच पुन्हा एकदा जनतेशी थेट संवाद साधत विकासाचा विश्वास कायम ठेवण्याचा प्रयत्न उमेदवारांकडून करण्यात येत आहे। प्रभाग क्रमांक 7 मधील ही निवडणूक देखील चुरशीची ठरण्याची शक्यता असून नागरिकांच्या अनुभवात धिष्ठित आणि विश्वासार्ह नेतृत्वावर अधिक भर असल्याचं चित्र दिसून येत आहे। नमस्कार, नाशिक लोकशाही न्यूज मध्ये सर्व प्रेक्षकांचे स्वागत। नाशिक सार्वत्रिक निवडणूक 2026चा बिगुल वाजतात आता जोरदार प्रचाराला सुरुवात झाली आहे। अनेक प्रभागांमधून सर्वच उमेदवार आपापला प्रचार करत आहेत आणि आपण आलो आहे प्रभाग क्रमांक 7 मध्ये। प्रभाग क्रमांक 7 मधील चारही उमेदवार या पॅनल मध्ये उभे असल्याने त्यांनी आधीच सामाजिक कार्य केले आहे आणि आता आपल्या सोबत हिमगौरी आहेर आडके ताईंचे काही उमेदवार आहेत आणि आपल्या सोबत काही नागरिक देखील आहेत आणि त्या जेव्हा स्थायी समिती अध्यक्ष होत्या तेव्हा देखील त्यांनी अनेक चांगले कार्य केले आहेत। तर आपण नागरिकांकडून जाणून घेऊया की त्यांना अजून कार्याची काय अपेक्षा आहे। मी मृणालिनी धामणे, माझं गीतांजली सोसायटीत मी राहते, वाघुर्जी शाळेजवळ। मला हिमगौरी ताईंबद्दल सांगण्याचा अनुभव असा आहे की आम्ही कुत्र्यांची कंप्लेंट केली होती, तर मनीषा ताईंनी लगेच हिमगौरी ताईंशी बोलून त्या कुत्र्यांचा बंदोबस्त केला आणि थँक्स, असेच उमेदवार हवे आपल्याला की जेणेकरून समाजाच्या ज्या काही छोट्या मोठ्या समस्या असतील त्या लगेच सोडवल्या जातील। वेगवेगळ्या प्रकारचे फॉर्म त्यांच्या कार्यालयात नेहमी भरून दिले जातात, त्यांना सहकार्य असतं। त्यांचे नंतर पाण्याचा प्रॉब्लेम जो होता तो सॉर्ट आउट केला। गीतांजलीत बऱ्याच पाण्याची समस्या होती, तर त्यांनी पाण्याच्या टाकीचं पण आता काम सुरू केलेलं आहे आणि संपन्न झालेलं आहे ते पण, तर ते हिमगौरी ताईंच्याच सहकार्यामुळे झालेलं आहे। असेच उमेदवार हवे की जेणेकरून समाजाची कामं करतील। नक्कीच आता आपण नागरिकांकडनं माहिती जाणूनच घेतली की त्यांच्या काय समस्या होत्या, मात्र समस्या सांगण्याऐवजी त्यांनी निराकरण सांगितलंय की हिमगौरी ताईंनी याआधी काय काय कार्य केली आहे, त्यांच्या काय समस्या सोडवल्या आहेत आणि त्यांच्या कोणते प्रश्न होते ते मार्गी देखील लावले आहेत। आणि त्यांच्या कार्यालयामध्ये अनेक प्रकारचे फॉर्म देखील भरून दिले जातातच आणि असंच कार्य ते नेहमी करतच राहणारे। जर त्यांना ही सुवर्ण संधी प्राप्त झाली तर नक्कीच ते प्रभागाचा विकास घडवून आणतीलच आणि त्यांनी आपल्याला जी माहिती दिली त्याबद्दल नाशिक लोकशाही न्यूज तर्फे त्यांचे धन्यवाद। ब्युरो रिपोर्ट, नाशिक लोकशाही न्यूज, नाशिक।